धुरंधर पिक्चर मध्ये लय मोठा गेम केलाय. धुरंधरनं आपल्या डोळ्यात धूळ कशी फेकली आहे हे बघा. जेव्हा हमजा 2004 मध्ये पाकिस्तानमध्ये गेलेला दाखवला त्यावेळेस देशात सरकार होतं काँग्रेसचं आणि पंतप्रधान होते मनमोहन सिंग. रहमान डकेत मरतो 2009 मध्ये सरकार होतं काँग्रेसचं, प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. अर्शद पप्पू मरतो 2013 मध्ये सरकार होतं काँग्रेसचं आणि प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. SP असलम चौधरी मरतो 2014 मध्ये, तेव्हा देखील सरकार होतं काँग्रेसचं आणि प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. जो आलम होता ज्याला 10 वर्ष अगोदर पाकिस्तानमध्ये पाठवलं होतं तेव्हा पण सरकार होतं काँग्रेसचं. आणि जो जमील जमाली होता ज्याला 45 वर्ष अगोदर पाकिस्तानमध्ये पाठवलं होतं तेव्हा देखील सरकार होतं काँग्रेसचं आणि प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी. आणि अजून एक महत्वाची बाब, रॉ कोणी बनवलं? इंदिरा गांधी आणि काँग्रेसनं. आणि आता या चित्रपटातला मेन विलन म्हणजे मेजर इक्बाल, त्याचं खरं नाव आहे इलियास कश्मीरी. त्याचा मृत्यू होतो 2011 मध्ये आणि त्यावेळेसही देशात सरकार होतं काँग्रेसचं आणि प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. म्हणजे या चित्रपटात जे मोठे मोठे ऑपरेशन दाखवले, याला मारलं त्याला मारलं, हा गेला तो गेला, याला संपवलं, हे सगळे झालंय 10 वर्षात 2004 ते 2014 या दरम्यान. आणि नोटबंदी केली 2016 साली. म्हणजे हे जेव्हा सगळे ढगात गेले होते तेव्हा झाली नोटबंदी आणि क्रेडिट दिलं नरेंद्र मोदीला. आदित्य धारने त्याचं काम तर केलंय, पण तुम्ही तुमचं काम करा. तुमच्या अंधभक्त मित्रांना ही रील नक्की शेअर करा आणि त्यांचे डोळे उघडा.